आपल्या आजूबाजूला दोन प्रकारचे लोक असतात. एक म्हणजे जे स्वतःला होणारे शारीरिक मानसिक त्रास गाजावाजा करून सगळ्यांना सांगत राहतात. अटेन्शन सिकिंग, स्वतःकडे लक्ष वेधून घेण्यासाठी सतत आपल्या शारीरिक व्याधींचा वापर करतात. दुसरे म्हणजे आपल्याला होणारे आजार लपवून ठेवतात. त्याच्यामागचा त्यांचा हेतू वेगळा असतो. आपल्याला झालेला आजार ही ते स्वतःची हार मानतात. म्हणजे डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर हे आपल्याला कसं होऊ शकतं, आणि आपल्याला डायबिटीज आहे किंवा ब्लड प्रेशर आहे हे लोकांना कळलं तर त्यांना काय वाटेल, असा वेगळाच विचार त्यांच्या डोक्यात असतो. त्यामुळे हे आजार ते लोकांपासून लपवून ठेवतात. मला वाटतं या दोन्ही प्रकारच्या लोकांचं वागणं थोडंफार चुकतंय. म्हणजे गाजावाजा करून लक्ष वेधून घेणंही चुकीचं आहे आणि आजार लपवून ठेवणंही चुकीचं आहे. योग्य प्रमाणात आपला असणारा आजार दुसऱ्याशी डिस्कस केला, मैत्रिणींना सांगितला, डॉक्टर बरोबर बोललं तर त्याच्यावरची योग्य उपाययोजना होऊ शकते, योग्य ट्रीटमेंट होऊ शकते, कुणाच्या अनुभवातून काहीतरी फायदा होऊ शकतो. पण या लोकांचं म्हणणं एवढंच असतं की मला कसं असं होऊ शकतं. आणि खरंच सांगते, डॉक्टर म्हणून अशी अनेक उदाहरणं आम्हाला नेहमी पाहायला मिळतात. म्हणजे आपल्याला झालेला आजार अगदी आपल्या घरच्यांना सुद्धा सांगू नका असं आम्हाला सांगणारे पेशंट महाभाग असतात. डॉक्टर म्हणून आम्ही कुणाचा आजार कुणाला सांगत नाहीच, पण कधी कधी बायकोचा आजार नवऱ्याला किंवा नवऱ्याचा बायकोला किंवा आईवडिलांचा मुलांना सांगणं गरजेचं असतं, जेणेकरून त्यांची घरी काळजी घेतली जाईल. पण त्या लोकांना हे सुद्धा सांगितलेलं नको असतं, कारण त्यांना त्यात अपयशी वाटतं, गिल्ट वाटतं. म्हणजे हेतू चुकीचा असतो. आपलं शरीर आहे, काही ना काही आजार होणार, त्याच्यावर उपाय केल्याने तो बरा देखील होईल किंवा तीव्रता कमी होऊ शकेल, ही साधी गोष्ट आहे. आणि जेवढ्या लवकर आपण ती ॲक्सेप्ट करू तेवढ्या लवकर आपण बरे होऊ, शारीरिक आणि मानसिक दोन्ही आजारांमधून.